आणखी एक मोठी बातमी आहे। अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोन जप्त करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांची नार्को टेस्ट करा आणि फोन जप्त करा असं अंजली दमानिया म्हणतात। आणि 4 दिवस पुण्यातील घटनेनंतर पालकमंत्री कुठे होते असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। तर दमानिया यांनी खोटे आरोप करू नये असं आनंद परांजपे म्हणाले। कायद्याचं शासन माहितीच्या राज्यात योग्य पद्धतीने सर्व काही कारवाई सुरू आहे असंही आनंद परांजपे यांनी म्हटलेलं आहे। तर दमानिया यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंद परांजपे म्हणाले। दरम्यान अंजली दमानिया यांनी मात्र गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं पाहायला मिळतं आणि अजित पवार जे पालकमंत्री आहेत पुण्यामध्ये ती घटना घडलेली होते त्याच्या 4 दिवसपर्यंत अजित पवार कुठे होते, त्यांच्या फोनची चाचणी करा, फोन जप्त करा आणि अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। अजित पवार जर त्यांच्या मनासारखं झालं नाही तर भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं ते झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय गांगरल्यासारखी होती। ते दादांत खोटं बोलत होते हे दिसत होतं। मला जो मी आधी प्रश्न मांडला होता की 4 दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला, म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। अजितदादांची नार्को टेस्ट घ्यायची कुठलीही गरज नाही। अजितदादांनी स्वतः ज्यावेळेला सांगितलं की मी पोलीस आयुक्तांना फोन केला होता आणि कठोर कायदेशीर कारवाई करा, जे दोषी आहेत त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवता कामा नये। आज जे दोषी आहेत त्यांच्यातले 3 लोक जेलमध्ये आहेत, 2 पोलीस निरीक्षक जेलमध्ये आहेत, 2 डॉक्टर जेलमध्ये आहेत। त्यामुळे कायद्याचं शासन महायुतीच्या राज्यामध्ये आहे, योग्य पद्धतीने सर्व कारवाई केली जात आहे। त्यामुळे माझी अंजलीताईंना देखील विनंती आहे की केवळ सनसनाटीसाठी नार्को टेस्ट केली पाहिजे, अशा प्रकारचे कुठलेही आरोप त्यांनी करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।